नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागात असलेल्या सुमारे 400 वर्ष जुना इतिहास असलेल्या संतांचे श्रीराम मंदिर आहे. या मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करत 2 गॅस सिलेंडर, शेगडी, पितळी भांडी तसेच स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इतर साहित्य लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. देसाईपुरा परिसरातील संतांचे श्रीराम मंदिर हे सुमारे 400 वर्ष जुने धार्मिक स्थळ असून दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंदिराचे विश्वस्त मुकेश हरी टिल्लू हे मुंबई येथे राहत असून दरवर्षी या उत्सवासाठी नंदुरबार येथे येत असतात. दरम्यान आज मंगळवार 17 मार्च रोजी मुकेश टिल्लू हे पत्नी हेमलता टिल्लू यांच्यासह नंदुरबार येथे आले. मंदिर उघडण्यासाठी ते देसाईपुरा येथील मंदिरात गेले असता मंदिराचा मागील दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. दरवाजा उघडून आत पाहणी केली असता मंदिरातील 2 गॅस सिलेंडर, पितळी भांडी तसेच स्वयंपाकासाठी ठेवलेले इतर साहित्यांसह 50 ते 60 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या प्रकरणी मंदिराचे विश्वस्त मुकेश हरी टिल्लू यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मंदिरात चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान नंदुरबार शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलंय. यात पोलीस प्रशासनातर्फे कोणतेच ठोस उपाय केले जात नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तुम्ही मंदिर उघडं केलं, काय चोरी झाली, काय निदर्शन असं? आम्ही घरात आल्याबरोबर अगोदर आम्हाला आमच्या रामाच्या शेजारचं पाठीमागच्या वाड्याचा दरवाजा काढलेला असा दिसला आणि असा बाजूला लोटलेला दिसला. तर आम्ही पहिलं ते पाहिलं की दरवाजा असा का झाला हा, तर त्याची बाजूला लोटलेला आणि हळूच पाहिलं ते वरून निघालेले. तेव्हाच आम्हाला शंका आली की दार हे कोणत्या आतमध्ये आले. वस्तू सगळ्या नाही, आधी दरवाजा पाहिल्याबरोबर पहिलं आम्ही इकडे बघायला सुरुवात केली की बाबा कुठे काय झालं असेल, कुठे काय झालं असण्याचं काय शक्यता आहे. तर आम्ही आमचं मोठं आधी इकडे पाहिलं, संपूर्ण कपाट उघडं ठेवलेले, कपाटातले सगळे भांडे कुंडे गेले. त्याच्यानंतर आतमध्ये पाहिलं बाकीचे सगळे डबे उघडे इकडे तिकडे टाकलेले आहेत, भांडी वगैरे. त्याच्यानंतर इथे आमचं पहिलं मोठं कपाट, हे छोटं लाकडी पेटी आहे जुन्या पद्धतीची, ती उघडून पाहिलं. त्याच्यातले सगळे मोठी भांडी, मोठी पितळेची भांडी वगैरे त्यांनी नेली. नळ पण त्याच्याच बाजूला आमचे 2 सिलेंडर आम्ही झाकून ठेवले होते. ते बघायचे फडके सगळे तिकडे पडलेले. 2 सिलेंडर आणि नवीन गॅसची शेगडी, त्याच्यात एक नवीन गॅसची शेगडी होती, ती पण झाकून मी बॉक्स मधली पण काढलेली होती, ती चेंज करायची म्हणून. तर ते पण गेले का? मग केवढ्याला मिळतात आपल्याला माहिती नाही. बाजारात एक गॅसचा सिलेंडर केवढ्याला मिळतो. अजून काय आम्ही सगळं आल्या निखिलला सांगितलं ना, तो आला तेव्हापासून अजून आम्हाला बघायला वेळच नाही. अजून काय केलंय त्यांनी इकडे काढून पाहिलं. हे पीप वगैरे हे आम्ही खाली ठेवलेले नव्हते. त्याने श्री लक्ष्मी लॉन्स, मनोरमा पार्क, पार्टी प्लॉट, पत्ता वैद्यराज कालिदास नगर, खर्दे, उंटावद रोड, शिरपूर, जिल्हा धुळे. भव्य लग्न मंडप, AC रूम, बँक्वेट हॉल, प्रशस्त पार्किंग. बुकिंगसाठी संपर्क वैद्यराज कॅपिटल 805590 0024 8668 55 53 58.